आता 17वा चॅप्टर आहे तुमचा मानवनिर्मित पदार्थ. ओके, आता मानवनिर्मित पदार्थ म्हणजे काय की नैसर्गिक पदार्थांचा वापर करून त्याच्यावरती रासायनिक अभिक्रिया करून किंवा नॉर्मली त्यावरती प्रक्रिया करून जो नवीन पदार्थ तयार होतो त्याला काय म्हणतो आपण मानवनिर्मित पदार्थ असं म्हणतो. ओके, आता यामध्ये जर विचार करायला गेलं तर बघा, आता तुमच्या घरात, शाळेत, सभोवती आढळणाऱ्या 20 मानवनिर्मित वस्तूंची यादी तयार करा व त्याच्यावरती चर्चा करा. आता याच्यामध्ये जर आपण विचार करायला गेलो आपल्या रोजच्या रोज जीवनामध्ये म्हणजे काय व्यवहारात अनेक प्रकारच्या वस्तू आपण काय करतो वापरतो. आता त्या लाकूड, काच, प्लास्टिक, धागे, माती, धातू, रबर, ओके, अशा अनेक पदार्थांपासून काय केलेल्या असतात बनलेल्या असतात. त्यापैकी बघा लाकूड, खडक, खनिजे, पाणी यांसारखे पदार्थ नैसर्गिकरित्या उपलब्ध असतात. म्हणजे काय नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात म्हणून त्यांना निसर्ग निर्मित पदार्थ म्हणतात. आता हे सगळे कशापासून भेटतात आपल्याला निसर्गापासून भेटतात म्हणून याला काय म्हणतो आपण निसर्ग निर्मित पदार्थ असं म्हणतो. आणि मानवाने नैसर्गिक पदार्थांवर प्रयोगशाळेत संशोधन केले. म्हणजेच काय आता जे काय पदार्थ आहेत जसं की लाकूड आहे, खडक आहे, खनिजे आहेत, पाणी आहे यांच्यावरती काय केलं त्यांनी काय म्हणजे काय की प्रयोगशाळेमध्ये काय केले संशोधन केले आणि त्याच्यापासून नवीन पदार्थ त्यांनी काय केले तयार केले. आणि या संशोधनाचा उपयोग करून बघा कारखान्यात वेगवेगळ्या पदार्थांचे उत्पादन करण्यात आले आणि अशा प्रकारे तयार करण्यात आलेल्या पदार्थांना काय म्हणतो आपण मानवनिर्मित पदार्थ असं काय करतो म्हणतो. लक्षात म्हणजे काय मानवनिर्मित पदार्थ असं म्हणतो. फक्त सोपं लक्षात ठेवायचं म्हणजे काय नैसर्गिक पदार्थांवर म्हणजे काय अभिक्रिया करून किंवा त्यांच्यावरती संशोधन करून जे नवीन पदार्थ तयार केलेले आहेत त्यांना आपण मानवनिर्मित पदार्थ असं म्हणतो. उदाहरणार्थ जसे की काच असेल, प्लास्टिक असेल, कृत्रिम धागे असतील किंवा थर्माकोल असेल इत्यादी. आता आपण मानवनिर्मित पदार्थांची आणखीन माहिती थोडीशी काय बघूयात मिळूयात. ओके, चला आता त्याच्यामध्ये पहिला आहे प्लास्टिक. आता आपल्या घरामध्ये जर आपण बघितलं तर खूप साऱ्या वस्तू या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत बघा. जसं की बादली आहे, बकेट आहे किंवा नॉर्मली म्हणजे काय मोठमोठाले आपल्याला टप वगैरे पाहायला भेटतात किंवा सुपली असेल म्हणजे काय किंवा वायपर असेल. ओके, या फॉर्म मध्ये. मग आता प्लास्टिकचा उपयोग कसा केला जातो किंवा ते तयार कसं केलं जातंय ओके त्याच्याविषयी आपण थोडंसं काय करूयात बघूयात. कारण की हे जे सगळे जे वस्तू आहेत त्या कशापासून बनलेल्या आहेत प्लास्टिक पासून बनलेल्या आहेत. ओके, मग बघा आता आकार्यता म्हणजे काय आकार्यता कशाला म्हणतो आपण म्हणजेच काय की आता आकार्यता गुणधर्म असणारे. आता आकार्यता गुणधर्म कशाला म्हणतो की नॉर्मली एखाद्या पदार्थाला आपण हवा तसा आकार देऊ शकतो. ओके, आणि तो जर गुणधर्म त्याच्यामध्ये असेल तर त्याला काय म्हणतो आपण आकार्यता असं म्हणतो. बघा आकार्यता गुणधर्म असणारे व सेंद्रिय बहुवारिकांपासून बनवलेले मानवनिर्मित पदार्थ म्हणजे त्याला काय म्हणतो आपण प्लास्टिक होय. ओके, त्याला काय म्हणतो आपण प्लास्टिक होय असं म्हणतो किंवा नॉर्मली त्याला अंडरलाईन करून ठेवा. अकार्यता गुणधर्म असणारे व सेंद्रिय बहुवारिकांपासून बनवलेले मानवनिर्मित पदार्थ म्हणजे त्याला काय म्हणतो आपण प्लास्टिक असं म्हणतो. परत नंतर बघा सगळ्याच प्लास्टिकची रचना एकसारखी नसते. काहींची रचना रेखीय तर काहींची कशी असते चक्राकार असते. म्हणजेच काय आता मला सांगा जे काय प्लास्टिकच्या म्हणजे काय ज्या काय वस्तू असतात एकसारख्या आकाराच्या असतात का त्या नाही. त्यांना हवा तसा आकार आपल्याला काय करता येतो देता येत असतो या फॉर्म मध्ये. परत नंतर बघा उष्णतेच्या होणाऱ्या परिणामाच्या ओके बघा परिणामाच्या आधारावर प्लास्टिकचे 2 प्रकारात विभाजन करता येते. म्हणजे काय प्लास्टिकचे 2 प्रकारामध्ये काय करता येते आपल्याला विभाजन करता येते. आता त्याच्यातला पहिला कोणता आहे बघा ज्या प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो त्यास आपण काय म्हणतो थर्मोप्लास्टिक असं म्हणतो किंवा त्याला आपण उष्मामृदू म्हणतो. ओके, म्हणजे काय त्याला पण अंडरलाईन करून ठेवा किंवा थर्मोप्लास्टिक प्लास्टिक कशाला म्हणतात किंवा नॉर्मली तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ज्या प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो त्यास काय म्हणतो आपण थर्मोप्लास्टिक ओके म्हणतात किंवा उष्मामृदू असं म्हणतो. ओके, आता उदाहरणार्थ कोणते आहेत जसे की पॉलिथिन असेल. ओके, आपल्या घरामध्ये ज्या काही कॅरीबॅग वगैरे वापरल्या जातात. पीव्हीसी म्हणजे काय पीव्हीसी ओके म्हणजे काय ज्याचा पाईप वगैरे बनवण्यासाठी वापर होतो. यांचा उपयोग खेळणी, कंगवे, प्लास्टिकचे ताट, द्रोण इत्यादी बनवण्यासाठी यांचा काय होतो उपयोग होतो. आणि परत नंतर दुसरे प्लास्टिक असे आहे की ज्यास एखाद्या साच्यात टाकून एक विशिष्ट आकार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा उष्णता देऊन त्यांचा आकार बदलता येत नाही. म्हणजेच काय जसं की आपल्या घरामधले बटन म्हणजे काय जे काय लाईटचे बटन असतात परत त्याला वितळून आपण दुसरे बटन तयार करू शकतो का नाही. म्हणजे काय त्यांच्यापासून आपल्याला परत दुसऱ्या वस्तू बनवता येत नाहीत. ओके, अशांना काय म्हणतो आपण त्यास बघा थर्मोसेटिंग किंवा उष्माद्रव प्लास्टिक असं म्हणतो. म्हणजेच की नॉर्मली बघा ज्यास एखाद्या साच्यात टाकून एक विशिष्ट आकार
प्राप्त झाल्यानंतर पुन्हा उष्णता देऊन त्यांचा आकार बदलता येत नाही, त्यास काय म्हणतो आपण? थर्मोसेटिंग प्लास्टिक असं म्हणतो, किंवा त्याला आपण उष्मादृढ. ओके, आता वर बघितलं आपण, या ठिकाणी जर बघितलं तर इथे काय आहे, म्हणजेच काय की उष्मा मृदू आहे बघा. म्हणजेच काय की नॉर्मली याला परत आपण उष्णता दिली तर परत याच्यापासून काय करू शकत होतो आपण, म्हणजे काय दुसऱ्या वस्तू बनवू शकत होतो. पण याला जर उष्णता दिली तर या ठिकाणी आपण त्याच्यापासून म्हणजे काय दुसऱ्या वस्तू बनवू शकत नाही, म्हणून या ठिकाणी काय म्हणतो, त्याला आपण उष्मादृढ असं म्हणतो. मग आता याचा उपयोग कुठे कुठे केला जातो? याचा उपयोग म्हणजे घरातील याचा उपयोग बघा म्हणजे घरातील विद्युत उपकरणांची बटणे, परत नंतर कुकरचे बघा हँडल बघा व हँडल वरील आवरण जे काय असेल ते, म्हणजेच काय याचा म्हणजे काय हे तयार करण्यासाठी काय केला जातो. म्हणजे काय या ठिकाणी तुम्ही बघत असाल की जसं की म्हणजे काय वेगवेगळ्या प्रकारचे बटन वगैरे या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, परत नंतर हे सगळं काय प्लास्टिक आहे. परत नंतर जे काय हँडल्स वगैरे या ठिकाणी दिले तुम्ही ते काय करू शकता, बघू शकता. म्हणजे काय यांना वितळल्यानंतर. ओके, आता हे कोणतं आहे? थर्मोप्लास्टिक आहे, आणि हे कोणतं आहे? थर्मोसेटिंग आहे. ओके, आता थर्मोप्लास्टिकचा जर याचा आपण रियूज करू शकतो, याचा काय करू शकतो आपण? रियूज करू शकतो. पण थर्मोसेटिंगचा आपण रियूज करू शकतो का? नाही. ओके, एकदा ते बनले की त्यांच्यापासून दुसरं आपल्याला काही बनवता येत नाही, किंवा त्यांना वितळून आपण दुसऱ्या वस्तू बनवू शकत नाही. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात इथपर्यंत? म्हणजे काय बरोबर ते दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. थर्मोप्लास्टिक कशाला म्हणतात आणि थर्मोसेटिंग कशाला म्हणतात. एनएमएसच्या परीक्षेमध्ये डायरेक्टली याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ओके, थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग. ओके, यामुळे म्हणजे काय हे दोन कशाचे प्रकार आहेत, म्हणजे काय प्लास्टिकचे प्रकार आहेत. किंवा नॉर्मली परीक्षेमध्ये प्रश्न असा पण येऊ शकतो की प्लास्टिकचे प्रकार किती आहेत, तर किती आहेत? दोन आहेत. आणि ते कोणते कोणते आहेत? थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग. ओके, थर्मोप्लास्टिकचा विचार जर केला तर हे रियुजेबल आहेत. कसे आहेत? हे रियुजेबल आहेत. पण थर्मोसेटिंग रियुजेबल आहेत का? नाही. त्यांच्यापासून नवीन वस्तू आपल्याला बनवता येतात का? नाही. या फॉर्म मध्ये आलं लक्षात? परत नंतर नेक्स्ट, आता या ठिकाणी प्लास्टिकचे गुणधर्म जर बघायला गेलो, आता प्लास्टिक गंजत नाही. प्लास्टिक कधी गंजलेलं बघितलंय का तुम्ही? नाही. परत नंतर प्लास्टिकचे विघटन होत नाही. परत नंतर त्याचबरोबर हवेतील आर्द्रता, उष्णता, पाऊस यांचा परिणाम ओके सहजासहजी त्याच्यावरती होत नाही. प्लास्टिक वरती त्यापासून कोणत्याही रंगाच्या वस्तू बनविता येतात. म्हणजेच काय की प्लास्टिक पासून आपल्याला, आता मला सांगा आपल्या घरामध्ये ज्या काय प्लास्टिकच्या वस्तू असतील, प्रत्येक वस्तू कशी वेगवेगळ्या रंगाची आहे? कारण की त्याला उष्णता दिली असता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग मिसळून आपण त्या रंगाचे काय करू शकतो, वस्तू तयार करू शकतो. आता आकार्यता या गुणधर्मामुळे, आकार्यता हा गुणधर्म कशाला म्हणतो आपण? त्याला हवा तसा आपल्याला आकार देता येतो, कोणताही आकार आपल्याला त्याला देता येतो. आणि परत नंतर उष्णता आणि विद्युतचा दुर्वाहक आहे. म्हणजेच काय की नॉर्मली आता उष्णता आणि विद्युतचा कसा आहे? तो दुर्वाहक आहे. म्हणजे काय त्याच्यावरून उष्णता वाहते का? नाही. किंवा नॉर्मली विद्युत म्हणजे काय त्याच्यामधून करंट फ्लो होतो का? नाही. ओके, या फॉर्म मध्ये. आणि परत नंतर वजनाने हलके असल्यामुळे ओके वाहून नेण्यास सोयीचे आहे. म्हणजे काय वजनाने काय असतील ते हलके असतील तर वाहून नेण्यास कसे असतात ते सोयीचे असतात या फॉर्म मध्ये. आलं लक्षात? परत नंतर नेक्स्ट आहे बघा आता प्लास्टिकचे प्रकार व उपयोग. आता पहिल्यांदा आपण बघूयात थर्मोप्लास्टिक. आता थर्मोप्लास्टिक कशाला म्हणतो आपण? वरच बघितलं. थर्मोप्लास्टिक म्हणजे काय? ते रियुजेबल आहे. कसं आहे ते? रियुजेबल आहे. ओके, आता त्याच्यामध्ये पहिलं आहे बघा या ठिकाणी पॉलीविनाइल क्लोराईड, म्हणजे त्याला आपण PVC असं म्हणतो. परीक्षेमध्ये तुम्हाला याचा लॉंग फॉर्म पण विचारू शकतील. म्हणजे काय या साईडला तुम्हाला शॉर्ट फॉर्म देतील, इकडे लॉंग फॉर्म देतील. आणि परत नंतर त्याच्या जोड्या योग्य जोड्या जुळून खालील ऑप्शन कोणतं करेक्ट आहे हे तुम्हाला विचारतील. त्यावेळेस तुम्हाला ते बरोबर आलं पाहिजे. आता PVC याचा लॉंग फॉर्म काय आहे? पॉलीविनाइल क्लोराईड. बरोबर काय करायचं? लक्षात ठेवायचं. आता याचा उपयोग कुठं कुठं केला जातो? बाटल्यामध्ये केला जातो, रेनकोट तयार करण्यासाठी केला जातो, पाईप तयार करण्यासाठी केला जातो, हँडबॅग जे असतात त्या तयार करण्यासाठी केला जातो, बूट तयार करण्यासाठी केला जातो, विद्युत वाहक तारांची आवरणे म्हणजे काय नॉर्मली जे काय आपले वायर्स असतात वरचे जे काय आवरण आहे ते बनवण्यासाठी केला जातो. परत नंतर फर्निचर, दोरखंड, खेळणी हे करण्यासाठी याचा काय केला जातो? वापर केला जातो. परत नंतर ओके कोणता? दोरखंड म्हणजेच काय आपल्या दोऱ्या तयार करण्यासाठी. ओके, प्लास्टिकचा काय नाही, आपल्या दोऱ्या कधी कधी प्लास्टिकच्या असतात बघा दोऱ्या. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे बघा पॉलीस्टायरीन म्हणजे काय की नॉर्मली आता प्लास्टिक आहे तर याचा उपयोग कुठे कुठे केला जातो? मग बघा की रेफ्रिजरेटर सारख्या विद्युत उपकरणांचे उष्मारोधक भाग तयार करण्यासाठी. आता मला सांगा आता नॉर्मली उपकरण दिवसभर चालू राहत आहे, त्याच्यामध्ये मला काय सांगा नॉर्मली त्याच्यामध्ये काय जास्त प्रमाणात उष्णता काय केली जाते?
काय पास केली जाते किंवा नॉर्मली त्याच्यामध्ये तयार होत असते. ओके, मग त्याची उष्मारोधकता भाग तयार करण्यासाठी पॉलिस्टायरीन याचा काय केला जातो, या प्लास्टिकचा वापर केला जातो. परत नंतर यंत्राचे गिअर तयार करण्यासाठी, खेळणी तयार करण्यासाठी वस्तूंचे संरक्षक आवरणे म्हणजेच काय की जसं की म्हणजे काय आपण एखादी वस्तू जर आपल्या घरामध्ये आणली तर त्याच्या भोवती काय असते, प्लास्टिकचं कव्हर असते बघा. जसं की बघा या ठिकाणी सीडी असेल, परत नंतर डीव्हीडीचे कव्हर इत्यादी तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. परत नंतर नेक्स्ट बघा, आता पॉलिइथिलीन त्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये पीई म्हणतो. आता याचा उपयोग कुठे केला जातो, आता आपल्या रोजच्या जीवनामध्ये याचा उपयोग केला जातो. जसं की दुधाच्या पिशव्या असतील, परत नंतर पॅकिंगच्या पिशव्या असतील, मऊ गार्डन पाईप असेल, यांचा वापर म्हणजे काय, यांच्यामध्ये कशाचा वापर केला जातो, पॉलिइथिलीन या प्लास्टिकचा काय केला जातो, वापर केला जातो. परत नंतर नेक्स्ट आहे पॉलिप्रोपिलीन. आता पॉलिप्रोपिलीन त्याला काय म्हणतो, पीपी म्हणतो. आता याचा उपयोग कुठे केला जातो, लाऊडस्पीकर व वाहनांचे भाग तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. जे काय लाऊडस्पीकर असतात किंवा वाहनांचे भाग जे असतात त्यांच्यामध्ये याचा वापर केला जातो. परत नंतर दोरखंड, परत नंतर चटया, परत नंतर प्रयोगशाळेतील उपकरणे. आता नॉर्मली प्रयोगशाळेमध्ये तुम्ही उपकरणे बघितले, सगळे उपकरणे कसे असतात म्हणजे काय की पॉलिप्रोपिलीनचे काय केले असतात, बनलेले असतात या फॉर्म मध्ये. आलं लक्षात, इथपर्यंत क्लिअर. आता नेक्स्ट, आता पहिलं काय बघितलं आपण, थर्मोप्लास्टिक मध्ये कोणते कोणते प्लास्टिक येतात. मग बघा, पॉलिव्हिनाइल क्लोराईड असेल त्याला आपण पीव्हीसी म्हणतो. परत नंतर स्टायरीन मग काय त्याला आपण पीएस म्हणतो. परत नंतर पॉलिइथिलीन त्याला आपण पीई म्हणतो. आणि परत नंतर पॉलिप्रोपिलीन त्याला आपण पीपी असं म्हणतो या फॉर्म मध्ये. आलं लक्षात. आता नेक्स्ट आहे बघा थर्मोसेटिंग. आता थर्मोसेटिंग, आता हे प्लास्टिक कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये पहिलं प्लास्टिक आहे बघा बॅकेलाइट. आता बॅकेलाइट पहिलं प्लास्टिक आहे. आता याचा उपयोग कुठे कुठे केला जातो किंवा कोणते उपकरण तयार करण्यासाठी केला जातो, तर रेडिओ जो असतो, रेडिओचा बाहेरचा भाग असेल तो तयार करण्यासाठी, टीव्ही असेल त्याचा बाहेरचा भाग तयार करण्यासाठी, परत नंतर टेलिफोन यांची बघा कॅबिनेट म्हणजेच काय की बाहेरचा भाग तयार करण्यासाठी असेल. परत नंतर इलेक्ट्रिक स्विच असेल, खेळणी असतील, ग्रहोपयोगी वस्तू असतील, कुकरचे हँडल बघा, हँडल वरील आवरण असेल, ओके, हे तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, बॅकेलाइट याचा वापर केला जातो. आता बघा, ज्यावेळेस तुमचा कुकर कितीही तापू द्या, मला सांगा ते हँडल कधीतरी वितळतंय का, नाही. आता साधं जर त्या ठिकाणी आपलं प्लास्टिक असलं ते वितळ असतं, पण ते वितळतंय का, नाही. ओके. परत नंतर आता या ठिकाणी मेलेमाइन. आता मेलेमाइनचा उपयोग कुठं केला जातो, कब्बशा तयार करण्यासाठी, प्लेट तयार करण्यासाठी, ट्रे तयार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. विमानांचे इंजिनचे काही भाग तयार करण्यासाठी, परत नंतर विद्युत रोधक व ध्वनी रोधक आवरणे तयार करण्यासाठी, ओके, याचा काय केला जातो, वापर केला जातो. परत नंतर बघा पॉलियुरेथेन. आता पॉलियुरेथेन कुठं वापरला जातो बघा, सर्फबोर्ड किंवा बघा मग काय छोट्या बोटी किंवा फर्निचर, परत नंतर वाहनांच्या सीट्स म्हणजे काय या ठिकाणी तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि नंतर पॉलिस्टर. आता पॉलिस्टरचे आपण नॉर्मली हा शब्द आपण नेहमी वापरतो, पॉलिस्टरचे कपडे असले असेल तर बघा तंतू काच बनवण्यासाठी काय केला जातो, या वापर केला जातो. लेझर प्रिंटरचे टोनर्स म्हणजे काय, नॉर्मली जे काय प्रिंटर असतात त्याचे टोनर ज्याच्यामध्ये शाई भरलेली असते, ओके, ते बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि कापड उद्योगामध्ये सर्वात जास्त याचा काय केला जातो, वापर केला जातो. म्हणजे काय पॉलिस्टरचा कपडा आपण म्हणतो, ओके, काय त्याचे कपडे घालतो, हे करतो किंवा शिवतो या फॉर्म मध्ये. आलं लक्षात. चला नेक्स्ट, आता बघा, आता या ठिकाणी काय बघितलं आपण, प्लास्टिक बघितले, किती प्रकारचे आहेत, किती नाही, त्यांचे उपयोग काय आहेत. आता मला सांगा, या प्लास्टिकचा काही ना काहीतरी आपल्या पर्यावरणावरती काय होत असेल, दुष्परिणाम होत असेल. तर त्या ठिकाणी बघा प्लास्टिक आणि पर्यावरण. आता प्लास्टिक आणि पर्यावरणाचा जर विचार केला तर आता या ठिकाणी बघा तुमच्या घरात दररोज बघा पॉलिथिनच्या कॅरी बॅग किती येतात आणि त्यानंतर त्याचे काय होते. आता मला सांगा, आता नॉर्मली ती कॅरी बॅग आपण काय करतो, फेकून देतो, पण त्याच्या विघटनासाठी हजारो वर्षे लागतात. बघा आता वापर करून फेकून दिलेल्या कॅरी बॅग बघा, पाण्याच्या बाटल्या, दुधाच्या रिकाम्या पिशव्या यांचे पुढे बघा पुनर्चक्रीकरण कसे होते किंवा नॉर्मली याच्यावरती म्हणजेच काय ज्या काय आपल्या स्थानिक संस्था असतात, जसे की नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, महानगरपालिका असतील, त्यांच्यावरती काय करतात, ते प्रक्रिया करून त्यांना विघटवण्याचं काय करतात, काम करतात. मग बघा आता काही पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन. आता इथं काय बघतोय आपण, नैसर्गिकरित्या विघटन बघतोय. याच्या अगोदरचा एक आपण चॅप्टर बघितला, त्याच्यामध्ये विघटनाचे प्रकार आपण बघितले आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते सूक्ष्मजीव विघटनासाठी वापरले जातात हे पण आपण काय केले, बघितलेले आहेत. ओके, तो एकदा चॅप्टर तुम्ही काय करा, बघून घ्या.
मग त्यांना विघटनशील पदार्थ म्हणतात. म्हणजेच काय, जे काही बघा काही पदार्थ नैसर्गिकरित्या विघटन होतात त्यांना काय म्हणतो आपण, विघटनशील पदार्थ असं म्हणतो. तर काही पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही त्यांना अविघटनशील पदार्थ असं म्हणतो. त्याला अंडरलाईन करून ठेवा, त्याची व्याख्या डायरेक्टली आपल्याला विचारली जाऊ शकते. जे पदार्थ नैसर्गिकरित्या काय नाही का, ज्या पदार्थांचं काय होते नैसर्गिकरित्या विघटन होते त्यांना आपण विघटनशील पदार्थ असं म्हणतो. आणि ज्या पदार्थाचं आपल्याला नाही का नैसर्गिकरित्या विघटन होत नाही त्यांना आपण काय म्हणतो, अविघटनशील पदार्थ असं म्हणतो. या फॉर्म मध्ये आता खाली काय एक तक्ता दिलेला, तो तक्ता आपण आता बघूयातच. पण त्याच्या अगोदर आता तुम्हाला माहिती आहे का हे थोडस आपण काय करूयात बघूया. ओके, मग आता यामध्ये बघा की बघा प्लास्टिकचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात केला जातो. जसे की सिरिंज म्हणजे काय, जे काय आपलं इंजेक्शन वगैरे असते ते देण्यासाठी याचा वापर केला जातो सिरिंजचा. परत नंतर मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये अन्न शिजविण्यासाठी वापरली जाणारी भांडी ही प्लास्टिक पासून बनवलेली असतात. म्हणजेच काय, कशापासून बनवलेली असतात, प्लास्टिक पासून बनवलेली असतात. म्हणजेच काय की आता मायक्रोवेव्ह ओव्हन म्हणजे काय की नॉर्मली काय इन्स्टंटली आपल्याला एखादं अन्न वगैरे काय गरम करायचं असेल तर त्यामध्ये त्याचा काय केला जातो, वापर केला जातो. परत नंतर वाहनांचे ओरखड्यांपासून संरक्षण होण्यासाठी, म्हणजेच काय की नॉर्मली कधी कधी चलता म्हणजे काय थोडस गाडीला काय खरंच जात आहे. ओके, तर वाहनांचे ओरखड्यांपासून संरक्षण होण्यासाठी गाडीवर टेफ्लॉन कोटिंग, कोणतं टेफ्लॉन कोटिंग, याची कधी कधी तुम्हाला ऍड पण येते बघा टीव्ही वरती टेफ्लॉन कोटिंगची. ओके, टेफ्लॉन कोटिंग करण्यात येते आणि टेफ्लॉन हा एक प्लास्टिकचाच काय आहे, प्रकार आहे. ओके, त्याला पण अंडरलाईन करून ठेवा. टेफ्लॉन हा कशाचा प्रकार आहे हा प्रश्न तुम्हाला म्हणजे काय पडू शकतो. ओके, त्यामुळे ते बरोबर काय करा, लक्षात ठेवा. परत नंतर नेक्स्ट आहे बघा, आता प्लास्टिकचे 2000 पेक्षा जास्त प्रकार आहेत. किती आहेत प्लास्टिकचे, किती 2000 पेक्षा कसे आहेत, जास्त प्रकार आहेत. फक्त आपण मोठे मोठे 2 प्रकार बघितले वरती. ओके, पण त्याचे म्हणजे काय एकदम खोलामध्ये जाऊन बघितलं तर प्लास्टिकचे 2000 पेक्षा कसे जास्त म्हणजे काय प्रकार आहेत. आणि विमानाचे काही भाग जोडण्यासाठी काही प्रकारच्या प्लास्टिकचा उपयोग होतो. आणि परत नंतर भिंगे, कृत्रिम दात बनवण्यासाठी. ओके, बघा पॉलीॲक्रेलिक, बघा त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. भिंगे किंवा बघा कृत्रिम दात बनवण्यासाठी. ओके, कृत्रिम दात बनवण्यासाठी त्या ठिकाणी बघा पॉलीॲक्रेलिक ओके प्लास्टिकचा काय होतो, वापर होतो. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके, हे कसं आहे महत्वाचं आहे या फॉर्म मध्ये. आता या ठिकाणी आपण काय बघितलं होतं की म्हणजेच काय की म्हणजे काय प्लास्टिक आणि पर्यावरण. आता प्लास्टिकचा पर्यावरणावरती काय आपल्याला काहीतरी दुष्परिणाम होतच असेल तर आता ते नैसर्गिकरित्या विघटनासाठी त्यांना किती कालावधी लागतो ह्या टेबलवरून आपण काय करूयात आता बघूयात. आता या ठिकाणी जर बघितलं तर आता जे काय भाजी असते, ओके, भाजी विघटनाचा कालावधी किती आहे त्याचा 1 ते 2 आठवडे. किती आहे 1 ते 2 आठवड्यामध्ये ते कसं विघटन होऊन जाते. ते कसे पदार्थांचा प्रकार कसा विघटनशील आहे. सुती कपडा, आता सुती कपड्याला विघटन होण्यासाठी 1 वर्ष लागतो. परत नंतर लाकूड विघटनासाठी 10 ते 15 वर्ष लागतात. पण प्लास्टिकच्या विघटनासाठी नैसर्गिकरित्या विघटन म्हणतो मी ओके, नैसर्गिकरित्या विघटन जर ह्याचं व्हायचं असेल तर त्याला हजारो वर्ष लागतात. आणि हे कसं आहे अविघटनशील आहे. कसा आहे हा अविघटनशील आहे. म्हणून प्लास्टिकच्या ऐवजी आपण विघटनशील पदार्थांचा उपयोग करून तयार केलेल्या वस्तू वापरावयास हव्यात. आणि परत नंतर उदाहरणार्थ जसं की बघा सुतुलीच्या पिशव्या असतील, कापडी पिशव्या असतील, ओके, कागदी पिशव्या आपण रोजच्या रोज काय केल्या पाहिजे, वापरल्या पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी म्हणजे काय निसर्गावर त्याचा दुष्परिणाम होणार नाही या फॉर्ममध्ये. मग आता ज्या वेळेस बघा प्रत्येक सुजाण नागरिकाने 4R सिद्धांतांचा काय उपयोग करणे गरजेचे आहे. ओके, आता 4R याच्यामध्ये काय रिड्यूस म्हणजे काय त्याचा कमी वापर करा प्लास्टिकचा. परत नंतर रियूज त्याचा पुन्हा पुन्हा वापर करा. परत नंतर रिसायकल त्याचं पुनर्चक्रीकरण करा. आणि परत नंतर रिकव्हर आणि त्याला पुन्हा प्राप्त करा. तरच पर्यावरण प्रदूषणापासून बचाव होऊ शकतो. नाहीतर त्याच्यामध्ये काय पर्यावरणामध्ये प्लास्टिकचं प्रदूषण जास्त प्रमाणामध्ये काय होईल ते वाढेल या फॉर्म मध्ये. आलं लक्षात इथपर्यंत. चला नेक्स्ट आहे बघा आता थर्मोकॉल. आता समोरचा भाग आहे थर्मोकॉलचा. आता मला सांगा ज्यावेळेस तुमचं कोणतं एखादं पार्सल येते, तुम्ही कोणत्या म्हणजे काय एखाद्या कंपनीच्या म्हणजे काय याच्यावरून तुम्ही ऑर्डर केलं तुमचं पार्सल, तर कधी कधी काय होतं समजा तुम्ही मोठी वस्तू काय केली ऑर्डर केली तर त्या वस्तूच्या मध्ये काय असते थर्मोकॉलनं काय केलेलं असते फिट केलेलं असते, जेणेकरून ती वस्तू हलू नये किंवा तिला काय कोणत्या प्रकारची इजा पोहोचू नये त्यासाठी काय ते केलेलं असते.
पण या थर्माकॉलचा म्हणजेच काय की नॉर्मली नैसर्गिकरित्या कसं याच्यावरती म्हणजे काय निसर्गावर याचे दुष्परिणाम कसे होतात कसे नाही, ओके, याचा थोडासा आपण यामध्ये काय करूयात बघूयात. ओके, बघा मग आता तुमच्या घरात बघा तुमच्या घरी आणलेली सहज फुटू शकेल अशी एखादी वस्तू बघा ज्या खोक्यामध्ये बंद केलेली असते, ते खोके हाताळताना त्या वस्तूला इजा पोहोचू नये म्हणून ती आणखी एका आवरणात असते. ती आवरण म्हणजे कोणतं असते? थर्माकॉलचं आवरण असते. कशाचं असते? थर्माकॉलचं आवरण असते. बघा बऱ्याच ठिकाणी जेवणावळीसाठी जी प्लेट वापरतात ती थर्माकॉल पासून बनलेली असते. ठीक आहे, आपण पांढऱ्या कलरची आपण बघतो ती, ओके, म्हणजे काय वेगवेगळ्या पंक्तीमध्ये आपण ते थर्माकॉलच्या प्लेट वगैरे बघतो. पण नॉर्मली याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर काय होतो, याच्यामध्ये कोणता पदार्थ असतो आणि त्याच्यापासून आपल्याला काय होऊ शकतंय, ओके, हे थोडंसं आपण नंतर खाली बघूयात. बघा आता थर्माकॉल म्हणजे बघा पॉलिस्टायरीन या संश्लिष्ट पदार्थांचे एक काय आहे? रूप आहे. ओके, म्हणजे काय थर्माकॉल म्हणजे पॉलिस्टायरीन या संश्लिष्ट पदार्थाचे काय एक रूप आहे. आता यामध्ये जर विचार केला तर 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक तापमानावर ते द्रव अवस्थेत असते. म्हणजे काय 100 म्हणजे काय याला जर आपण तापमान द्यायला सुरुवात केली आणि 100 डिग्री सेल्सिअसच्या वर जर तापमान गेलं तर त्या ठिकाणी ते तापमान, ओके, या ठिकाणी म्हणजे काय ते कोणत्या अवस्थेमध्ये असणार आहे? द्रव अवस्थेमध्ये म्हणजे काय असते किंवा जाते आणि थंड केल्यानंतर स्थायी अवस्थेत रूपांतरित होते आणि त्याला परत थंड केलं तर कोणत्या अवस्थेमध्ये येते? ते स्थायी अवस्थेमध्ये येते. त्यामुळे आपण त्याला हवा तसा आकार देऊ शकतो. आणि ते धक्का शोषक असल्याने नाजूक म्हणजे काय की डेलिगेट वस्तूंच्या संरक्षक आवरणामध्ये काय केला जातो? याचा वापर केला जातो या फॉर्ममध्ये. लक्षात. आता तुमच्या दैनंदिन वापरात थर्माकॉलचा वापर कोठे कोठे केला जातो याची यादी करा. म्हणजेच काय की आपल्याला एखादी वस्तू सेफली ठेवायची तर त्या ठिकाणी त्या थर्माकॉलचा वापर केला जातो, किंवा नॉर्मली आपल्याला एखाद्या वस्तू बनवायच्या तर त्या पण ठिकाणी काय केला जातो? थर्माकॉलचा वापर केला जातो या फॉर्ममध्ये. आता हे काय बघितलं आपण? थर्माकॉल विषयी थोडंसं बघितलं. आता थर्माकॉलचा निसर्गावर काय दुष्परिणाम होतो किंवा पर्यावरणावर काय दुष्परिणाम होतो हे थोडंसं आपण बघूयात आणि मानवावरही पण त्याचा काय दुष्परिणाम होतो हे थोडंसं आपण काय करूयात आता बघून घेऊयात. ओके, बघा आता या ठिकाणी हेडलाईनच दिलेली आहे, थर्माकॉलच्या अतिवापरांचे पर्यावरण व मानवावर होणारे दुष्परिणाम. आता त्याच्यामधलं पहिलं जर आपण बघितलं, बघा आता स्टायरीन मध्ये आता थर्माकॉल मध्ये जो काय पदार्थ असतो त्या पदार्थाचं नाव काय आहे? स्टायरीन आहे. काय आहे? स्टायरीन. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. थर्माकॉल मध्ये जो काय पदार्थ वापरला जातो त्यामध्ये कोणता आहे? स्टायरीन नावाचा पदार्थ असतो. आणि हा पदार्थ कर्करोगजन्य घटक असल्याने, बघा कसा तो कर्करोगजन्य घटक असल्याने थर्माकॉलच्या सतत सानिध्यात असणाऱ्या व्यक्तींना रक्ताचा ल्युकेमिया, ओके, म्हणजे काय ल्युकेमिया, ओके, व परत नंतर लिम्फोमा, ओके, म्हणजे काय या प्रकारचा कर्करोग होण्याची काय शक्यता असते. ओके, म्हणजेच काय की याचा अतिवापर किंवा याच्या सानिध्यात येणाऱ्या माणसाला कर्करोग होण्याची काय असते? शक्यता असते. म्हणजे काय रक्ताचा ल्युकेमिया किंवा लिम्फोमा होण्याची काय असते? शक्यता असते या फॉर्ममध्ये. परत नंतर आता दुसरं त्यामध्ये काय त्याचा दुष्परिणाम आहे? दुसरा कोणता दुष्परिणाम आहे? बघा नैसर्गिक पद्धतीने थर्माकॉलचे विघटन होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो. ओके, म्हणजे काय नैसर्गिकरित्या त्याचं जर विघटन व्हायचं म्हणलं तर खूप जास्त कालावधी लागतो. म्हणून बरेचसे लोक त्याला जाळून नष्ट करणे हाच उपाय समजतात. परंतु आता ज्यावेळेस आपण त्याला जाळतो त्याच्यामधून काहीतरी पदार्थ बाहेर पडत, काहीतरी वायू काय होणार आहे? बाहेर पडणार आहे. परंतु तो तर पर्यावरणीय दृष्टीने बघा अधिकच घातक उपाय आहे. थर्माकॉलच्या ज्वलनामुळे विषारी वायू हवेत सोडले जातात. परत नंतर बघा आता समारंभामध्ये जेवण, पाणी, चहा यांसाठी लागणाऱ्या पत्रवाळी व कप, ग्लास थर्माकॉल पासून बनवलेले असतात आणि याचा परिणाम आरोग्यावर होतो. ओके, आता तो कसा होतो? बघा या थर्माकॉलच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ पुन्हा गरम केले, म्हणजे काय गरम पदार्थ त्यामध्ये जर टाकले तर स्टायरीनचा काही अंश त्या अन्न पदार्थांमध्ये विरघळण्याची शक्यता असते. कारण की थर्माकॉल मध्ये कोणता पदार्थ असतो? स्टायरीन हा पदार्थ असतो आणि स्टायरीन पासून काय होण्याची शक्यता असते? कर्करोग होण्याची काय असते? शक्यता असते. ओके, म्हणजेच काय कधी कधी तुम्ही बघत असाल जे माणसं तंबाखू खात नाहीत तरी पण त्यांना कर्करोग होतो. कारण की नॉर्मली ते असं जर बाहेरचं खात असतील तर किंवा आणि त्यांच्या जर शरीरामध्ये स्टायरीन जात असेल तर त्याच्यापासून त्यांना कर्करोग होण्याची काय असते? शक्यता असते किंवा संभाव्यता असते. त्यामुळे अपाय होण्याची शक्यता असते किंवा आपण त्याला बळी पडू शकतो या फॉर्ममध्ये.
आलं लक्षात? परत नंतर नेक्स्ट बघा, आता चौथा आहे थर्मोकॉल बनवणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तींच्या शरीरावर होणारे परिणाम. आता मला सांगा, आपण थर्मोकॉलच्या थोडस सानिध्यात आलो तर आपल्याला कर्करोग होण्याची शक्यता आहे. पण मला सांगा, जिथं थर्मोकॉल तयारच होतंय आणि त्या कंपनीमध्ये जे लोक काम करतात त्यांच्या शरीरावरती काय परिणाम होत असेल? तर बघा, खूप अधिक कालावधीसाठी बघा स्टायरीनच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींना डोळे, परत नंतर श्वसन संस्था, त्वचा, पचन संस्थेचे आजार संभवण्याची शक्यता असते. गर्भवती महिलांना गर्भपात होण्याचाही धोका संभवतो. ओके, कशामुळे? त्या स्टायरीन मुळे. आणि परत नंतर बघा, द्रवरूप स्टायरीन मुळे त्वचा भाजण्याचा धोका असतो. जे काय द्रवरूप प्रकारचं काय असते, स्टायरीन असते, त्याच्यामुळं आपली त्वचा भाजण्याचा काय पण असतो, धोका असतो या फॉर्ममध्ये. आलं लक्षात इथपर्यंत? म्हणजे हे कशाचं बघितलं आपण? थर्मोकॉलचं बघितलं, त्याचे वापर बघितले आणि त्याच्यावरचे दुष्परिणाम पण आपण काय केले, बघितलेले आहेत. ओके, आता नेक्स्ट आहे काच किंवा त्याला आपण ग्लास म्हणतो. आता रोजच्या रोज वापरामध्ये आपण काचेचे ग्लास असतील किंवा नॉर्मली बाकीचे पदार्थ म्हणजे काय काचेपासून बनलेले जे काही असतील ते आपण काय करतो, वापरत असतो. आता हा काच बनतो कसा किंवा नॉर्मली याची प्रोसेस काय आहे, ओके, त्याचा थोडासा आपण काय करूयात, काय विचार करूयात. बघा, आता दैनंदिन वापरात आपण बराचसा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे काय काचेचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो. म्हणजेच काय की नॉर्मली आता सकाळी उठल्या तेव्हापासून ते रात्री झोपेपर्यंत, ओके, या वस्तू आपण काचेच्या वस्तू काय करत असतो, वापरत असतो. बघा, आता काचेचा शोध मानवाला अचानकपणे लागला. आता नॉर्मली आता अचानकपणे लागला, आता तो कसा लागला थोडस आपण बघूया. काही बघा, फेनिशियन व्यापारी वाळवंटात रेतीवर स्वयंपाक करत असताना, काही फेनिशियन व्यापारी होते. ओके, आता फेनिशियन एखाद्या भूभागाचं काय असेल नाव असेल आणि ते व्यापारी म्हणजेच काय कुठेतरी व्यापारासाठी चालले असतील वाळवंटामधून आणि त्यावेळेस त्यांनी स्वयंपाक करत असताना, रेतीवर स्वयंपाक करत असताना स्वयंपाकाच्या भांड्याला बघा, जे काय स्वयंपाकाचं भांड आहे त्यांनी बघा चुन्याच्या दगडाचा आधार दिला. कशाचा आधार दिला? चुन्याच्या दगडाचा काय दिला? आधार दिला. आणि स्वयंपाकाचे भांडे दगडावरून खाली उतरवल्यानंतर त्यांना एक पारदर्शक पदार्थ तयार झालेला आढळला. आणि हा पारदर्शक पदार्थ वाळू व चुनखडी एकत्र तापल्यामुळे झाला असावा असा तर्क केला गेला आणि त्यातूनच पुढे काच तयार करण्याची कृती काय झाली, विकसित झाली. म्हणजेच काय की आपल्याला काच तयार करायचा असेल तर दोन मूळ घटक आहेत. कोणतं? एक वाळू आणि दुसरं कोणतं आहे? चुनखडी. ओके, बघा, काच म्हणजे सिलिका आणि सिलिकेट यांच्या मिश्रणातून तयार झालेले अस्फटिकी परत नंतर टणक पण ठिसूळ घन पदार्थ आहे. आता यामध्ये जर विचार केला, आता बघा सिलिका म्हणजे आता सिलिकॉन डायऑक्साईड या फॉर्म मध्ये बघा यालाच आपण वाळू असे काय करतो, संबोधतो. आणि काचेमध्ये असणाऱ्या सिलिकाच्या व इतर घटकाच्या प्रमाणावर सोडा लाईम काच, परत नंतर बोरो सिलिकेट काच, परत नंतर सिलिका काच, अल्कली सिलिकेट काच असे त्याचे काय प्रकार आहेत. ओके, आता हे प्रकाराचे एका प्रकाराचा आपण समोर काय घेणार, माहिती घेणारच आहोत. ओके, आता काच निर्मिती होते कशी? ओके, आता या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिली आहे बघा, की बघा काचेसाठी लागणारा कच्चा माल वरून टाकलाय. परत नंतर इथं भट्टी आहे कारण त्याला उष्णता द्यावी लागणार आहे. परत नंतर आता वितळलेली काच म्हणजेच काय की आता इथून जे काय मिश्रण आहे ते वितळल्यानंतर कुठे येणार आहे, इथं येणार आहे. परत नंतर ही वितळलेली काच असेल आणि परत नंतर जे काय रूळ असणार आहे म्हणजे काय त्याला काचेला रुळवण्यासाठी आणि परत नंतर काचेचा पत्रा आपल्याला बाहेर पडल्यासारखं या ठिकाणी काय होईल, दिसेल. ओके, आता याची प्रोसेस, ऍक्च्युअल प्रोसेस काय असते, ओके, ते थोडंसं आपण काय करूयात, बघूया. बघा, मग आता काच निर्मिती. आता काच बनवण्यासाठी वाळू, सोडा, चुनखडी आणि अल्प प्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साईड यांचे मिश्रण भट्टीमध्ये तापवतात. त्याला अंडरलाईन करून ठेवा. काच निर्मितीसाठी कोणते कोणते पदार्थ महत्वाचे आहेत? तर काच निर्मितीसाठी ओके बघा वाळू, सोडा, परत नंतर चुनखडी, अल्प प्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साईड यांचे प्रमाण त्या भट्टीमध्ये काय करतात, तापवतात. परत नंतर वाळू म्हणजे सिलिकॉन डायऑक्साईड बघा वितळण्यास. आता मला सांगा वाळू वितळण्यास, आता वाळूचा उत्कलनांक किती आहे बघा, की वाळू म्हणजे सिलिकॉन डायऑक्साईड वितळण्यास सुमारे 1700 डिग्री सेल्सिअस तापमानाची गरज असते. किती असते? 1700 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची काय असते, गरज असते. बघा कमी तापमानावर मिश्रण वितळण्यासाठी मिश्रणात
टाकाऊ काचेचे तुकडे टाकतात. आता मला सांगा, आता प्रत्येक वेळेस 1700 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान द्यायचे, तर मला सांगा इंधन किती लागणार आहे? आता काहीतरी मधला मार्ग काढला पाहिजे की नाही. मग जे काही काचेचे म्हणजे काय खराब झालेले तुकडे असतात, ते तुकडे परत त्यामध्ये मिक्स केले जातात आणि त्याच्यापासून ती काच परत काय होते, गरम होते. आणि गरम झाल्यानंतर आजूबाजूचा म्हणजे काय जे काही वाळूचे कण असतात त्याच्यामुळे ते गरम होतात आणि त्यामुळे ती काही जी काही वाळू आहे ती वाळू त्यामुळे सुमारे 850 डिग्री सेल्सिअस तापमानावर काय होते, वितळते. ओके, त्याच्यामध्ये जर आपण काचेचे तुकडे काय केले, ऍड केल्यानंतर परत नंतर मिश्रणातील सर्व पदार्थ द्रव रूपात गेल्यानंतर ते बघा 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापून एकदम थंड केले जातात. म्हणजे काय, आता जेवढ्या काय ह्या म्हणजे काय वस्तूंचं मिश्रण आपण खाली टाक म्हणजे काय भट्टीमध्ये टाकू आणि त्याचं तापमान जर 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलं आणि परत नंतर त्याला, आता मला सांगा 1500 डिग्री सेल्सिअस, आता 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळते तर 1500 डिग्री सेल्सिअस किती असणार आहे. आणि तिथून गेल्यानंतर आणि एकदमच त्याला काय केलं जाते, थंड केलं जाते. त्यामुळं ते कशामध्ये येते, म्हणजे काय द्रव म्हणजे काय स्थायू रूपात येते, एकदम थंड केले जाते. आणि एकदम थंड केल्याने मिश्रण बघा स्फटिक रूप बघा घेत नाही, म्हणजे काय तर बघा एकजिन्सी अस्फटिक पारदर्शक ओके रूप प्राप्त होते आणि यालाच आपण सोडा लाईम काच म्हणतात. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न कसा विचारू शकतील की सोडा लाईम काच तयार करण्यासाठी ओके किती डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान नेलं जातंय, तर किती डिग्री सेल्सिअस पर्यंत नेलं जाते, 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय हे तापमान नेलं जाते. मग आता काचेचे गुणधर्म काय काय आहेत हे आपण थोडस काय करूयात बघूया. आता काच तापवल्यानंतर मऊ होते व तिला हवा तो आकार आपल्याला काय करता येतो, देता येतो. म्हणजे काय, आता तापवल्यानंतर मऊच होणार आणि हवा तो आकार आपल्याला काचेला काय करता येतो, देता येतो. काचेची घनता तिच्यामधली बघा तिच्यामधील घटक तत्वावर अवलंबून असते. परत नंतर काच बघा उष्णतेचे मंद वाहक आहे. आता काच कसं आहे, उष्णतेचं मंद वाहक आहे. काचेमधून जास्त प्रमाणात उष्णता फ्लो होते का किंवा जाते का, नाही. बघा तिला जलद उष्णता दिल्यास किंवा उष्ण काच बघा जलद थंड केल्यास ती बघा तडकते किंवा नॉर्मली काय होते, ती फुटते. ओके, म्हणजेच काय नॉर्मली कधी तुम्ही काचेला उष्णता देऊन बघा तर ते काय त्याच्यामध्ये काय थोडे तडे पडल्यासारखे तुम्हाला काय होतात, दिसतात. या फॉर्म मध्ये काच विजेचे दुर्वाहक आहेत म्हणून विद्युत उपकरणात विद्युत विसंवाहक म्हणून काचेचा उपयोग करतात. आणि परत नंतर काच पारदर्शक असल्याने, कसा असल्याने, पारदर्शक असल्याने बघा प्रकाशाचा बराचसा भाग काचेतून बघा पारेषित होतो म्हणजे काय की काचेतून जातो बघा. तथापि काचेमध्ये क्रोमियम परत नंतर व्हेनेडियम परत नंतर किंवा आयर्न ऑक्साईडचा अंतर्भाव झाल्यास अशा काचेत मोठ्या प्रमाणात उष्णता शोषली जाते. म्हणजेच काय की त्या काचेमध्ये जर काय क्रोमियम असेल किंवा व्हेनेडियम असेल किंवा त्या ठिकाणी आयर्न ऑक्साईडचा जर अंतर्भाव असेल किंवा त्या काचेमध्ये हे 3 घटक असतील तर ती काच जास्त प्रमाणामध्ये म्हणजे काय मोठ्या प्रमाणात प्रकाश शोषला जातो किंवा नॉर्मली ती काच तापली जाते या फॉर्म मध्ये. ओके, आता थोडस आपण काचेचे काय करूयात प्रकार बघूया. ओके, आता काचेचे प्रकार ओके व उपयोग. आता पहिला काच आहे या ठिकाणी सिलिका काच. आता तिचा उपयोग कुठं केला जातो बघा. सिलिकाचा वापर करून तयार केली जाते म्हणजे काय ही तयार केलेली काच आहे. परत नंतर बघा सिलिका काचेपासून तयार केलेल्या वस्तू उष्णतेमुळे अत्यल्प प्रसरण पावतात. अत्यल्प म्हणजे काय खूप कमी प्रमाणामध्ये काय होतात, त्या प्रसरण पावतात. बघा आम्लारीचा त्यावर काही परिणाम होत नाही. कोणत्या काचेवर, सिलिका काचेवर आम्ल आणि आम्लारीचा त्यावर काही परिणाम होत नाही. म्हणून प्रयोगशाळेतील काचेच्या वस्तू तयार करण्यासाठी सिलिका काच वापरली जाते. प्रयोगशाळेतील जे काय काचेच्या वस्तू असतात किंवा नॉर्मल जे काय बर्नर्स वगैरे असतात ते तयार करण्यासाठी सिलिका काचेचा काय केला जातो, वापर केला जातो या फॉर्म मध्ये. त्याचा वापर कोणचा वापर केला जातो हे बरोबर बघायचा. परत नंतर नेक्स्ट दुसरी काच आहे बघा बोरोसिलिकेट काच. त्याला काय म्हणतात, बोरोसिलिकेट काच कशाला म्हणतो. आता बोरोसिलिकेट काच बनते कशापासून, वाळू, सोडा, बोरिक ऑक्साइड आणि अल्युमिनियम ऑक्साइड यांचे मिश्रण वितळून बोरोसिलिकेट काच तयार केली जाते. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. परीक्षेमध्ये प्रश्न असा येऊ शकेल की बोरोसिलिकेट काचेमध्ये कोणकोणते मिश्रण किंवा कशाचे मिश्रण असते या फॉर्म मध्ये. मग आता औषधांवर या काचेचा परिणाम होत नाही. या काचेचा औषधांवर परिणाम होतो का, नाही. म्हणून औषध निर्मिती उद्योगात बघा औषधे ठेवण्यासाठी परत नंतर बोरोसिलिकेट
काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरतात. जसं की आता तुम्ही जर ह्याच्यामध्ये जर गेलात, दवाखान्यामध्ये जर गेलात, तुम्हाला इंजेक्शन आणायला लावलात. ओके, आता त्या इंजेक्शनचं जे काय द्रव्य आहे किंवा लिक्विड आहे ते कशामध्ये, काचेच्या बॉटलमध्ये ठेवलेलं असते ना. ओके, मग ते काचेची बॉटल कशापासून बनलेली असते, कोणता काच असतो, मग ते बोरोसिलिकेट काच असते. कोणती काच असते ती, बोरोसिलिकेट काच असते. परत नंतर नेक्स्ट तिसरा आहे अल्कली सिलिकेट काच. आता अल्कली सिलिकेट काच कशाला म्हणतो बघा, की वाळू आणि सोड्याचे मिश्रण तापवून अल्कली सिलिकेट काच तयार केली जाते. आणि अल्कली सिलिकेट बघा कशाचं म्हणजे काय, त्याला बरोबर मिश्रण बरोबर लक्षात ठेवा. वाळू आणि सोड्याचे मिश्रण तापवून अल्कली सिलिकेट काच तयार केली जाते. आणि अल्कली सिलिकेट काच पाण्यात विद्राव्य असल्याने, म्हणजे काय पाण्यामध्ये म्हणजे काय हे होते का, विरघळते का, नाही. बघा पाण्यात विद्राव्य असल्याने तिला जलकाच किंवा वॉटर ग्लास असं म्हणतो. त्याला अंडरलाईन करून ठेवा. जलकाच किंवा वॉटर ग्लास कोणत्या काचेला म्हणतात, तर अल्कली सिलिकेट काचेला आपण वॉटर ग्लास किंवा जलकाच असं म्हणतो. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे बघा शिशेयुक्त काच. आता दुसरी कोणती या ठिकाणी, म्हणजे काय चौथ्या नंबरची बघा, शिशेयुक्त काच वाळू, सोडा, चुनखडी आणि लेम ऑक्साईडचे मिश्रण वितळवून बघा शिशेयुक्त काच तयार केली जाते. परत नंतर बघा चकचकीत असल्यामुळे या काचेचा उपयोग बघा विजेचे दिवे. बघा आता ही जी काच आहे या काचेचा उपयोग कुठे केला जातो, विजेचे दिवे, ट्यूबलाइट बनवण्यासाठी बघा केला जातो. आता ही काच कशा बनते, वाळू, सोडा, चुनखडी आणि लेम ऑक्साईड चे मिश्रण वितळून शिशेयुक्त काच तयार केली जाते. कसे, शिशेयुक्त काच तयार केली जाते. आणि ही काच कशी असते, चकचकीत असल्यामुळे हिचा वापर कशामध्ये केला जातो, विजेचे दिवे असतील, ट्यूबलाइट बनवण्यासाठी केला जातो. ओके, म्हणून त्याला पण अंडरलाईन करून ठेवा की विजेचे दिवे आणि ट्यूबलाइट बनवण्यासाठी कोणत्या काचेचा वापर केला जातो, तर त्या ठिकाणी शिशेयुक्त काचेचा काय केला जातो, वापर केला जातो या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा आता प्रकाशीय काच. आता प्रकाशीय काच कशाला म्हणतो बघा, की वाळू, सोडा, चुनखडी, परत नंतर बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून प्रकाशीय काच तयार केली जाते. आता ही काच कुठं वापरतात मग बघा, चष्मे, दुर्बीण, सूक्ष्मदर्शी यांची भिंगे बनवण्यासाठी बघा शुद्ध काचेची गरज असते. किंवा नॉर्मली हे काच बनवण्यासाठी प्रकाशीय काच म्हणजे काय, नॉर्मली हे जे वस्तू बनवण्यासाठी किंवा याच्यामध्ये ज्या काय काच, या वस्तूंमध्ये जी काय काच वापरली जाते ती काच कोणत्या कशाची असते, प्रकाशीय काचेची असते. ओके, या फॉर्म मध्ये बरोबर त्याला पण अंडरलाईन करून ठेवा. चष्मे, दुर्बिणी, परत सूक्ष्मदर्शी यांची भिंगे बनवण्यासाठी बघा शुद्ध काचेची म्हणजे काय गरज असते. आणि ती शुद्ध काच कोणती असते, प्रकाशीय काच असते या फॉर्म मध्ये. परत नंतर आता नेक्स्ट आहे रंगीत काच. आता रंगीत काच कशाला म्हणतो ते बघूयात. बघा आता या फॉर्म मध्ये बघा सोडा लाईम बघा काच रंगहीन असते. सोडा लाईम काच कशी असते, रंगहीन असते. आपण जी काय वर बघितली होती सोडा लाईम काच. ओके, सुरुवातीला बघा की सोडा लाईम काच रंगहीन असते. तिला विशिष्ट रंग येण्यासाठी काच तयार करताना मिश्रणात विशिष्ट धातूचे ऑक्साईड मिसळले जाते. जसं की उदाहरणार्थ बघा, आता ज्या वेळेस म्हणजे काय तिला तापमान दिलं जाते त्याच वेळेस त्याच्यामध्ये काय की विशिष्ट धातू ऑक्साईड मिसळला जाते किंवा नॉर्मली त्यामध्ये रंग मिसळला जातो. आणि निळसर बघा, निळसर हिरवी काच मिळवण्यासाठी त्यात फेरस ऑक्साईड, लाल रंगाची काच मिळवण्यासाठी त्यात कॉपर ऑक्साईड काय केला जातो, मिसळला जातो. ओके, त्याच्यामध्ये बरोबर लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपल्याला निळसर हिरवी रंगाची काच काय करायची असते, मिळवायची असते, त्यावेळेस त्यामध्ये फेरस ऑक्साईड, ओके, फेरस ऑक्साईडचा काय केला जातो, त्यामध्ये वापर केला जातो. आणि ज्या वेळेस आपल्याला या ठिकाणी लाल रंगाची काच काय करायची असते, मिळवायची असते, त्यावेळेस त्यामध्ये कॉपर ऑक्साईडचा काय केला जातो, वापर केला जातो या फॉर्म मध्ये. इथपर्यंत क्लिअर? इथपर्यंत काय अडचण नाही. त्याच्यातल्या छोट्या नोट्स काय करायच्या बरोबर लक्षात ठेवायच्या. ओके, आता नेक्स्ट आहे आणि शेवटचा काचचा प्रकार संस्कारित काच. आता यामध्ये बघा काचेची उपयुक्तता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी तिच्यावर काही विशिष्ट संस्कार केले जातात, म्हणून तिला काय म्हणतो आपण, संस्कारित काच असं म्हणतो. मग बघा त्यातूनच बघा स्थरित काच, प्रबलित काच, ओके, परत नंतर सपाट काच, तंतुरूप काच, परत नंतर फेन काच
ओके अपारदर्शक काच तयार केली जाते. ओके आणि एवढे सारे काच तयार करायचे त्यांच्यावरती काहीतरी संस्कार केले पाहिजे ना. ओके चांगली काच तयार करायला, तर अशा काचेला काय म्हणतो आपण, संस्कारित काच असं म्हणतो या फॉर्म मध्ये. आता काचेचं काय बघितलं आपण, हे सगळे उपयोग बघितले. आता याचे काहीतरी म्हणजे काय पर्यावरणावर परिणाम पण होत असेल ना. ओके ना. आता मग पर्यावरणावरती कोणते कोणते परिणाम होतात, ओके हे थोडस आपण काय करूयात या ठिकाणी जाणून घेऊयात. मग बघा आता काचेचा पर्यावरणावर होणारा परिणाम. आता काचेचा पर्यावरणावर कोणता परिणाम होत असेल बरं बघा. काच तयार करताना मिश्रण 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवावे लागते. यासाठी लागणाऱ्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड असे हरितगृह वायू हरितगृह वायू बाहेर टाकले जातात आणि त्यांचा परिणाम पर्यावरणावर होतो. आता मला सांगा, एवढ्या डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान वाढायचं हे आपल्याला जाळावं लागणार आहे आणि त्याच्यामधून एवढे सारे घातक पदार्थ काय होतात, बाहेर पडतात. मग काचेचे पुनर्चक्रीकरण चांगल्या प्रकारे होऊ शकते. ते केल्यास हा धोका आपल्याला टाळता येतो किंवा त्याला आपण रियुजेबल करायचं किंवा रिसायकल करायचं. म्हणजे काय, आपण वर जे 4R मेथड बघितली, ओके ती 4R मेथड काय करायची, या ठिकाणी पण काय करायची, वापरायची आहे. परत नंतर नेक्स्ट बघा आता. ओके आता दुसरा परिणाम काय होतो, काच अविघटनशील असल्यामुळे. आता मला सांगा, काच किती जरी ठेवली, किती जरी दिवस ठेवली, तर मला सांगा ते विघटन होते का त्याचं, नाही. बघा काच अविघटनशील असल्यामुळे काचेच्या टाकाऊ वस्तूंचे तुकडे पाण्याबरोबर जलाशयात वाहून गेल्यास तेथील अधिवासावर नॉर्मली अधिवासावर म्हणजे आता पाण्याबरोबर वाहून गेले तर मला सांगा आता कुठं ना कुठं तरी जाऊन ते अडकणार आहेत आणि तिथं काहीतरी अधिवास असणार आहे. अधिवास म्हणजे काहीतरी प्राणी, पक्षी, वनस्पती काय असतील त्या ठिकाणी असतील. तर याचा प्रतिकूल परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो. तसेच या तुकड्यांमुळे सांडपाण्याची गटारे तुंबून समस्या निर्माण होऊ शकतात. ओके हे त्याचे काय बघितले आपण, काचेचे परिणाम बघितले. म्हणून काची रियुजेबल असली पाहिजे. जर तुमच्या घरामध्ये फुटलेली काच असेल, हे असेल, तर तुम्ही गटारामध्ये किंवा नॉर्मली इकडे तिकडे न टाकता ओके जे कोणी माणसं येतात ओके काचेसाठी त्यांना ती विकली पाहिजे या फॉर्म मध्ये. ओके इथपर्यंत क्लिअर, इथपर्यंत काय अडचण. चला या ठिकाणी आपला कम्प्लिटली चॅप्टर काय झालेला आहे, संपलेला आहे. ओके चला आता भेटूयात आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये. थँक्यू सो मच.